नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विधानसभा आणि विधान परिषद अधिवेशनासंदर्भात आज बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना विधिमंडळाचे सभापती UT खादर यांनी हिवाळी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विविध 10 समित्या रचण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगितले. उत्तर कर्नाटकातील जनतेच्या हितासाठी यंदा बेळगावच्या सुवर्णसौध येथे एक आदर्श हिवाळी अधिवेशन होणार आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या सदस्यांना आणि अधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवण्यात येतील. यंदा दर्शकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सहज अधिवेशन पाहता येणार आहे, अशी माहिती दिली. या प्रसंगी विधान परिषद सभापती बसवराज होरट्टी, बेळगाव उत्तर आमदार आसिफ सेठ, बेळगाव शहर पोलीस आयुक्त SN सिद्रामप्पा व इतर उपस्थित होते. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेनजीक LOC 41 राष्ट्रीय रायफल्स मराठा LI मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या पुतळ्याचे मंगळवारी अनावरण केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणे ही गर्वाची बाब असल्याचे उद्गार शिंदे यांनी यावेळी काढले. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी बसवराज होरट्टी आज मंगळवारी बेळगावला आले आहेत. येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीची माहिती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुवर्णसौध आणि हिवाळी अधिवेशनामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमा लढ्याचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे वक्तव्य केले आहे. रायबाग शासकीय इस्पितळाच्या D ग्रुपमधील कर्मचाऱ्यांना गेल्या 1 वर्षांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे कंत्राटी आधारावर सेवारत असलेले कर्मचारी विना वेतन हवालदिल झालेले आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणून देखील याचा काहीच फायदा झालेला नाही, असा आरोप करण्यात आला. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगार सुरक्षा सेवा संस्था रायबाग यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. पुढील महिन्यात बेळगावात राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन होणार असून प्रशासकीय पातळीवर या अधिवेशनाच्या तयारीला जोर आला आहे. आज UT खादर व विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आज मंगळवारी सुवर्णसौधमध्ये अधिवेशनाच्या तयारीची व परिसराची पाहणी केली. पुढील महिन्यात बेळगाव सुवर्णसौधमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी यामध्ये सर्व अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा, DCP रोहन जगदीश, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह अन्य सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. प्रतिभा अन्वेषणाद्वारे 11वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवेतन देण्याचा निर्णय KLE संस्थेच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती KLEचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी दिली. आज बेळगाव शहरातील RLS महाविद्यालयाच्या सभागृहात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी माजी सदस्य MS कोळी व इतर उपस्थित होते. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौध येथील सभागृहात आज विविध समित्यांच्या अधिकारी व प्रमुखांच्या बैठकीमध्ये UT खादर अध्यक्षस्थानी होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणारे मंत्री, आमदार, अधिकारी यांच्यासह सर्वांना योग्य निवास, भोजन व वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी सूचना कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष UT खादर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दिवाळीच्या आनंदाबरोबरच परस्परांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागावी, हस्तकलेला प्राधान्य मिळावे आणि विक्री कौशल्याचे आकलन व्हावे या हेतूने लोकमान्य सोसायटीच्या पुढाकाराने व ICICI प्रुडेन्शियलच्या सहकार्याने आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी संध्याकाळी करण्यात आले. हेरवाडकर शाळेच्या पटांगणावर भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन एसकाई सोसायटीचे पदाधिकारी ज्ञानेश कलगडगी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्य सोसायटीचे संचालक
पंढरी परब, SKEचे उपाध्यक्ष SY प्रभू यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। राज्य सरकारकडून टेम्पो व्यावसायिकांना एक रकमी टॅक्स भरण्यासाठी तगादा लावला जात आहे। मध्यंतरी टेम्पो ओनर असोसिएशनने याबाबत आवाज उठवून एक रकमी टॅक्स भरणार नाही असा इशारा दिला होता। त्यामुळे काही काळ स्थगित केलेल्या एक रकमी टॅक्स योजना पुन्हा सुरू केली जात आहे। त्यामुळे बेळगाव गुड्स टेम्पो ओनर असोसिएशन तर्फे याला विरोध करण्यासाठी आंदोलन छेडले जाणार आहे। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी नुकतीच नेहरू नगर येथे भेट देऊन समस्या जाणून घेतल्या। नेहरू नगर परिसरातील घरांची पाहणी करून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना घर बांधकामासाठी मदत केली जाऊ शकते का या संदर्भात मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। नेहरू नगर परिसरातील गटारी रस्ते तसेच खुल्या जागा यांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। ज्या ठिकाणी समस्या आहेत त्या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली। यावेळी नेहरू नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चोरटी मानवी तस्करी व वेठबिगार पद्धत समाजासाठी धोकादायक आहे। हे रोखण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत। असे असले तरी ही पद्धत अद्यापही सुरू असून यासाठी संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत। याबरोबरच नागरिकांनीही त्याला साथ दिली पाहिजे असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश व जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मोहन रेड्डी यांनी केले। मागील 2 महिन्यांपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन जमा केलेली नाही। पेन्शनधारकांची पेन्शन वेळेत जमा करावी या मागणीसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डला निवेदन दिले, परंतु निवेदन स्वीकारण्यास एकही अधिकारी उपस्थित नसल्याने पेन्शनधारकांना टपालने निवेदन पाठवून द्यावे लागले। या घडलेल्या प्रकारामुळे कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे। नगर विकास प्राधिकरण बुडाने निवासी योजनेसाठी नव्याने 159 एकर 20 गुंठे क्षेत्रासाठी निविदा मागवली आहे। यामध्ये कणबर्गी योजना क्रमांक 61 मधील क्षेत्राचा समावेश आहे। योजना क्रमांक 61 मधील शेतकऱ्यांनी याबाबत जाब विचारण्यासाठी बुडा कार्यालयात धाव घेतली, मात्र बुडा आयुक्तांनी कार्यालयातून काढता पाय घेतला। बैठकीचे कारण पुढे करून आयुक्तांनी शेतकऱ्यांपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला। याबाबत शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे। दिवाळीच्या फराळाबरोबरच सुश्राव्य अशा गायनाचा आनंद बेळगावकरांना घेता येणार आहे। यंदाच्या दिवाळीमध्ये आर्ट सर्कल आणि स्वरमल्हार यांच्यातर्फे संगीत मैफल होणार आहे। आर्ट सर्कलचा दिवाळी पहाट कार्यक्रम शुक्रवार दिनांक 10 रोजी पहाटे 6 वाजता रामनाथ मंगल कार्यालय येथे होणार आहे। या मैफिलीमध्ये प्राची जठार व मुग्धा गावकर यांचे गायन होणार आहे। त्यांना तबल्यावर अंगद देसाई व संवादिनीवर रवींद्र माने साथ करणार आहेत। खानापूर तालुक्यामध्ये नॅशनल वुमन फेडरेशन या संघटनेच्या वतीने महिलांना पॉक्सो कायद्यासंदर्भात आणि डोमेस्टिक व्हायलन्स याविषयी माहिती दिली असून शासनाच्या विविध योजनांना प्रत्येक गावोगावी जाऊन तेथील नागरिकांना माहिती देऊन फेडरेशनच्या वतीने जनजागृती करण्यात आली। तसेच अनेक गावात देखील अभ्यास भेट दिली जात आहे। यावेळी कर्नाटक राज्य उपाध्यक्ष उमादेवी माने, बेळगाव जिल्हा अध्यक्ष कला सातेरी, मीरा मादार, खानापूर तालुका अध्यक्षा मंजुषा माने आदी उपस्थित होते। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन 4,500 रुपये दर द्यावा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावीत यासह अन्य मागण्यांसाठी अखिल कर्नाटक राज्य रयत संघ राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले। रयत संघटनेच्या शेतकऱ्यांनी नुकतेच खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या वतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हे निवेदन दिले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।